Hello students, welcome online video lecture series conducted by Pradhyapak B.V. Bansode, Department of Chemistry, Krishna Mahavidyalay Junior Wing. In today's topic, we discussing about the 11th science, very important chapter or topic as per the aspects of NEET exam, GE exam or MST CET exam. So we start the topic. First we see the topic name. The topic name is the basic principles of organic chemistry. आज आपल्याला या ठिकाणी 11वी सायन्स यामध्ये जो काही पहिला टॉपिक आहे तो पहिला टॉपिक या ठिकाणी बघायचा आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता हे जे काय बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री टॉपिक आहे ह्याच्यामध्ये कोणते पार्ट इन्क्लूड्स केले जातात म्हणजे आपण जर बघितलं तर मेनली जे काही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीशी रिलेटेड जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल्स आपल्याला या ठिकाणी ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये काही त्याचे मॉलिक्यूलचे जे स्ट्रक्चर असतील त्या स्ट्रक्चरपासून अगदी त्याच्यामध्ये जे काही रिॲक्शन होणार आहे त्या रिॲक्शनमध्ये जो काही इन्व्हॉल्विंग कंपाऊंड असणार आहेत ते सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन आपल्याला या टॉपिकमध्ये करायचं आहे. म्हणजे जनरली जो काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण फेस करणार आहोत हा ऑर्गॅनिक कंपाऊंड नेमका कशापासून तयार होतो, ह्याच्यामध्ये कोणता मेन एलिमेंट असतो आणि त्याच्यामधल्या ज्या काही स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन्स आहेत मग त्याच्यामध्ये 3D स्ट्रक्चर्स असतील, मग त्याच्यामधलं त्याचं नॉमेनक्लेचर असेल, त्याच्यामधल्या काही रिॲक्शन्स असतील, काही सिंथेसिस असतील, ह्या सगळ्यांचा डिटेल स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. सो फर्स्ट वी सी द व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा बघूया. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा स्टडी केला जातो, कोणत्या प्रकारचा कंपाऊंड त्याच्यामध्ये असतो किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण काय करूया जाणून घेऊया. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय तर टू द स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स, प्रॉपर्टीज, compositions, reactions and the preparation of carbon containing compounds. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा आपण स्टडी करतो तर त्याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर्स असतील किंवा त्याच्यामधल्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील किंवा त्यांच्यामधलं जे काही कंपोजिशन असेल किंवा रिॲक्शन्स असतील आणि प्रिपरेशन असेल कशाचं तर फक्त आणि फक्त कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण कशी आयडेंटिफाय करू शकतो की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा विचार केला जातो आणि त्या कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्समध्ये आपण कशाचा स्टडी करणार आहोत तर त्याच्यामधलं त्याचं स्ट्रक्चरचा स्टडी करणार आहोत, त्याचबरोबर त्याची प्रॉपर्टी बघणार आहोत, त्याचं कंपोजिशन बघणार आहोत आणि त्याच्या रिॲक्शन्स बघणार आहोत. पण हे सगळे जे काय आहे हे सगळं कोणाचं बघणार आहोत तर आपल्याकडं जो काही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असेल ह्या कार्बन कंटेनिंग कंपाऊंडच्या ह्या प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर, कंपोजिशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा जो काही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे ह्याचं जर ह्या प्रॉपर्टी स्टडी केल्या तर तुम्हाला जी केमिस्ट्री भेटणार आहे त्या केमिस्ट्रीला म्हटलं जातं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता हे जे काही ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये इतर दुसरे कोणकोणते घटक इन्क्लुडिंग आहेत ते घटक आपल्याला पहिल्यांदा माहिती असणार आहे. एक तर आपण बघितलंच होतं फक्त आणि फक्त कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरे कुठले कंपाऊंड्स त्याच्यामध्ये इन्क्लूड्स आहेत का ते आपण पहिल्यांदा बघूया. द विच इन्क्लूड्स नॉट ओनली हायड्रोकार्बन्स. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण काय म्हणू शकतो
विच इन्क्लूड्स नॉट ओनली हायड्रोकार्बन्स, म्हणजे फक्त हायड्रोकार्बन्स नसून त्याच्यामध्ये अजून काय असतात, बट ऑल्सो द कंपाऊंड्स विथ एनी नंबर ऑफ अदर एलिमेंट्स. म्हणजे फक्त हायड्रोकार्बन म्हणजेच आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून चालणार नाही. मग त्याच्यामध्ये कुठले कंपाऊंड्स इन्क्लूड असतात, तर बट ऑल्सो द कंपाऊंड्स विच एनी नंबर ऑफ अदर एलिमेंट्स, म्हणजे काही नंबर ऑफ अदर एलिमेंट्स सुद्धा त्याच्यामध्ये काय केले जातात, इन्क्लूड केले जातात. मग ते कोणते कोणते एलिमेंट्स असतात, तर विच इन्क्लूड्स द हायड्रोजन. मग त्याच्यामध्ये पहिला कोण इन्क्लूड केला जातो, तर हायड्रोजन कंपाऊंड जो आहे किंवा हायड्रोजन एलिमेंट आहे, हा हायड्रोजन एलिमेंट काय केला जातो, इन्क्लूड केला जातो. की त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, द मोस्ट कंपाऊंड्स कंटेन्स ॲट लिस्ट वन कार्बन हायड्रोजन बॉन्ड. आपण या ठिकाणी नेक्स्ट बघणारच आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, पण आपल्याला इन शॉर्ट माहिती पाहिजे. बऱ्यापैकी जेवढे जेवढे कंपाऊंड्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये काय केलं जातात, ॲट लिस्ट वन कार्बन हायड्रोजन बॉन्ड त्या ठिकाणी प्रेझेंट हा असतोच. म्हणजे जर आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मेन्शन करत असाल तर त्याच्यामध्ये फक्त हायड्रोकार्बन्स म्हणजेच आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्री नसून त्याच्यामध्ये अजून काय काय इन्क्लूड आपण करू शकतो, तर पहिला एलिमेंट असतो आणि तो पहिला एलिमेंट तुमचा कुठला असतो, हायड्रोजन. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक तरी आपल्याला कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा तुम्हाला मस्ट बी इन्क्लूड असणारच आहे. दुसरा कुठला एलिमेंट असतो त्याच्यामध्ये, तर नायट्रोजन. म्हणजे दुसरा जर एलिमेंट तुम्ही बघितला नायट्रोजन, तर हा नायट्रोजन एलिमेंट सुद्धा आपण आपल्या कार्बन बरोबर त्या ठिकाणी अटॅच करू शकतो. किंवा ऑक्सिजन जरी घेतला तर हे जे काही 3 एलिमेंट्स आहेत, हे 3 एलिमेंट सुद्धा आपण काय करू शकतो, ह्या केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, टू स्टडी द प्रॉपर्टीज स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मीन्स कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. मग हे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स म्हणजे नेमकं कुठले, तर इट इज नॉट ओनली हायड्रोकार्बन्स, म्हणजे ते फक्त हायड्रोकार्बन्स नसणार आहेत. मग कुठले असतात, तर एनी अदर नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे तिथं काय असणार आहेत, हायड्रोकार्बनपेक्षा काही दुसरे एलिमेंट सुद्धा असणार आहेत. मग त्याच्यामध्ये आपला हा पहिला येतो तो असतो हायड्रोजन, दुसरा येतो तो असतो आपला नायट्रोजन आणि तिसरा असतो तुमचा कोण, ऑक्सिजन. पण जर आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री ट्रीट करायची असेल तर याच्यामध्ये एक मेन एलिमेंट असतो आणि तो मेन एलिमेंट तुमचा कुठला असतो, कार्बन नावाचा. की जिथं जिथं तुम्हाला कार्बन असेल तिथं तिथं जो कंपाऊंड असतो तो मेनली कुठला कंपाऊंड म्हणून ओळखला जातो, तर इट इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून ओळखला जातो. मग जर ऑर्गॅनिक कंपाऊंड जर बघितलं तर त्याचा ॲटॉमिक नंबर असतो 6 आणि त्याचं मास राहतं अबाउट 12 किंवा 12.01. मग याचं जर आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स करायचे असतील या 6 ॲटॉमिक नंबरचे, तर आपण कसं डिस्ट्रीब्युशन करू शकतो, तर ही जी आहे तो तुमचा मेन आहे, त्याच्याबरोबर तुमची पहिली सेल आहे आणि या पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, तर 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि राहिलेले तुमचे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत हे तुम्हाला कुठं भेटतात, तर नेक्स्ट सेलमध्ये भेटतात. म्हणजे तुमचे पहिली सेल जर बघितलं तर त्या पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 2 आणि शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 4. म्हणजे हे आपण जनरल फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जो आपला मेन एलिमेंट आहे कार्बन, हा कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो तुम्ही अर्लियर बघितलंच असेल लास्ट इयरमध्ये, की तुम्हाला या कार्बनमध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर काय असतो, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहतं, फक्त आपण इन शॉर्ट ते रिप्रेझेंट करतोय. हा जो काय मेन एलिमेंट आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडमधला आणि तो मेन एलिमेंट तुमचा कुठला असतो, कार्बन नावाचा. आणि मग हा कार्बन जर आपल्याकडे असेल तर तिथं जो कंपाऊंड आपला असतो हा मेनली कंपाऊंड तुमचा कुठला असतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि तो कशामध्ये इन्क्लूड केला जातो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये
इन्क्लूड केला जातो. मग आता याचे काही एक्झाम्पल जर आपण बघितले जनरल म्हणजे कार्बन असणारे काही एक्झाम्पल जर आपण ट्रीट केले तर त्याच्यामध्ये आपलं पहिलं इम्पॉर्टंट एक्झाम्पल येतं ते आपल्याला माहिती असणारं ते आहे डायमंड. समजा 2 नंबरचं जर घेतलं तर या पेन्सिलमध्ये इथं जो काही तुम्हाला एज भेटते ह्यांना म्हटलं जातं ग्राफाईट आणि हे कशापासून तयार होते? कार्बनपासून तयार होते. नेक्स्ट जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो काही दिसणारा कंपाऊंड आहे हा आहे तुमचा चारकोल म्हणजे कोळसा. हा कोळसा म्हणजे किंवा चारकोल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे कंटेंट भेटणार आहेत हे मेनली कंटेंट कुठला असतो तुमचा कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा असतो. किंवा जर आपण प्लास्टिक्स बघितलं तर हे प्लास्टिक्स मेनली फॉर्म करताना त्याच्यामध्ये जो मेन कंपाऊंड लागतो हा मेन कंपाऊंड आपला कुठला असतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. म्हणजेच कुठला कंपाऊंड असणार आहे तर कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असणार आहे. म्हणजे जर इन जनरल आपल्या टॉपिकचं जर नाव तुम्ही लक्षात ठेवलं द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. आणि मग त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय माहीत पाहिजे तर व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे जर आपल्याला माहीत असेल तरच आपण त्यांचे काय करू शकतोय बेसिक प्रिन्सिपल्स मेन्शन करू शकतो. त्यासाठी आपण हा इंट्रोडक्शन पार्ट जो काही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे तो आपण पहिल्यांदा काय करतोय मेन्शन करत असतो. आता त्यानंतर आपल्याला मेन फर्स्ट पॉईंट बघायचा आहे आपल्या टॉपिकमधला आणि तो फर्स्ट पॉईंट आहे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. म्हणजे आत्तापर्यंत आपण म्हटले ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजे काय किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, पण हे जे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतील किंवा हे जे काय ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतील ह्यांचं आपल्याला काय करायचं आहे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे. म्हणजे जर तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला भेटला तर तो स्ट्रक्चरली कसा असणार आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचं बॉन्डिंग असणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा मेन्शन करायचं आहे. मग हे आपण 2 पद्धतीने दाखवू शकतो. एक असतो डॅश फॉर्म्युला आणि एक असतो डॉट फॉर्म्युला. म्हणजे जर डॅश देऊन जर तुम्ही एखादं स्ट्रक्चर तयार केलं तर त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं डॅश स्ट्रक्चर. जर तुम्ही डॉट देऊन जर एखादं स्ट्रक्चर तयार केलं तर त्यांना म्हटलं जातं डॉट स्ट्रक्चर. म्हणजे नेमकं स्ट्रक्चर कसे रिप्रेझेंट केले जातात ते पहिल्यांदा आपण बघूया. मग स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघायचा आहे. म्हणजे जो काही आपल्याकडं एखादा मॉलिक्यूल असेल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल त्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा आपण काय बघणार आहोत स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघणार आहोत. मग हा जो काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो काय शो करतो इट शोज ऑल द कन्स्टिट्युएंट्स ॲटम्स डिनोटेड विथ देअर सिम्बॉल्स. म्हणजे हा जो काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय शो करतो तर ऑल कन्स्टिट्युएंट्स ॲटम्स म्हणजे एखाद्या कंपाऊंड्समधले टोटल जेवढे ॲटम्स आहेत ते सगळे ॲटम्स विथ सिम्बॉल जर कोण डिनोट करत असेल तर त्या प्रकारचा जो फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युल्याला काय म्हटलं जातं स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हटलं जातं. स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय तर तुमच्याकडे किती कार्बन आहेत किती हायड्रोजन्स आहेत किती ऑक्सिजन्स आहेत म्हणजे टोटल जो नंबर असेल म्हणजे ऑल कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स डिनोटेड देअर सिम्बॉल्स त्याच्या सिम्बॉल्ससह जर त्याच्यामध्ये टोटल जे काही कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स किती असतील हे जर शो करत असेल एखादा मॉलिक्यूल तर त्या स्ट्रक्चरला किंवा त्या प्रकारचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याला काय म्हटलं जातं स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हटलं जातं. मग हा जो काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे हा कसा रिप्रेझेंट केला जातो ऑल कोव्हॅलंट बॉन्ड्स देअर इज रिप्रेझेंटेड बाय डॅश. आपण आत्ताच बघितलं होतं एकतर आपण त्याला डॅशनं रिप्रेझेंट करू शकतो किंवा एकतर आपण त्याला कशानं रिप्रेझेंट करू शकतो डॉटनं. म्हणजे जेवढे कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत हे जर आपल्याला रिप्रेझेंट करायचे असतील तर आपण ते कसे रिप्रेझेंट करू शकतोय तर बाय डॅश जॉईनिंग म्युच्युअली द बॉन्डेड ॲटम्स. म्हणजे जर डॅशनं आपण त्याला रिप्रेझेंट केलं तर तो काय करतो जॉईन होतो
त्याच्या बॉन्डेड ॲटम सोबत. आणि मग अशा प्रकारचा जो फॉर्म्युला भेटणार आहे तो फॉर्म्युला तुमचा कुठला असतो? स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो. स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय? इन शॉर्ट लक्षात घ्या की टोटल नंबर ऑफ कंपाऊंड्स किंवा ॲटम्स, तुमच्या याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्याच्या सिम्बॉलसह हा जो काय फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला म्हणजे कोण असतो? तुमचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि मग त्याच्यामध्ये जो बॉन्ड असतो कोव्हॅलंट बॉन्ड हा कशानं रिप्रेझेंट केला जातो? तर एक सिम्पल डॅशनं रिप्रेझेंट केला जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा सिम्पल डॅशनं रिप्रेझेंट कराल मग त्यावेळेस तुम्हाला जे स्ट्रक्चर भेटेल ते तुमचं काय असणार आहे? डॅश स्ट्रक्चर असणार आहे. मग समजायचं आपण एखादं एक्झाम्पल जर बघितलं, समजा फॉर एक्झाम्पल आपण मिथेन नावाचा जो काही कंपाऊंड आहे, समजा मिथेनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे आपल्याला. मिथेनचा फॉर्म्युला काय असतो? CH4. म्हणजे त्याच्यामध्ये बघा एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन्स आहेत. म्हणजे तिथं सिम्बॉल पण आला, कार्बन सिम्बॉल आहे, हायड्रोजन सिम्बॉल आहे. म्हणजे ऑल कॉन्स्टिट्युएंट्स आपण काय केले? विथ सिम्बॉल शो केले. आणि मग त्यानुसार तुमचा जो फॉर्म्युला भेटणार तो फॉर्म्युला कुठला असतो? त्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हटलं जातं. मग आता जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण जर रिप्रेझेंट केला बाय डॅश तर कसा होणार आहे बघा. ह्याच्याकडे काय काय आहे? तर एक कार्बन आहे आणि किती हायड्रोजन्स आहेत? 4. म्हणजे समजा एक कार्बन घेतला आणि जर त्याला 4 हायड्रोजन जर जोडले, फक्त कसे जोडले आपण? बाय डॅश. तर डॅशनं त्याला जर आपण जोडलेला असेल या प्रत्येक हायड्रोजन ॲटमला तर तुम्हाला जो फॉर्म्युला भेटेल तो फॉर्म्युला तुमचा कुठला असणार आहे? स्ट्रक्चरल फॉर्म्युला असणार आहे. आणि अशानुसार जो तुम्ही फॉर्म्युला तयार कराल त्याच्यामध्ये आपण काय शो करतोय? तर ऑल कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स. त्याच्यामध्ये आपल्याला काय शो करायचे आहेत? टोटल ॲटम्स जे आहेत ते शो करायचे आहेत विथ सिम्बॉल. आणि त्यांना फक्त काय करायचं आहे? डॅशनं जॉईनिंग करायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये जॉईन करताना आपण काय करतोय? हायड्रोजन आणि कार्बन ह्याला कशानं जॉईन केला? फक्त एका सिम्पल डॅशनं जॉईन केला. आणि म्हणून अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर येईल त्या स्ट्रक्चरला जनरली काय म्हटलं जातं? तर डॅश फॉर्म्युला म्हटलं जातं किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणू शकतो. आता हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला फक्त डॅशच्या स्वरूपात. समजा आपण आहे हे स्ट्रक्चर किंवा आहे हेच एक्झाम्पल जर आपण डॉट स्ट्रक्चरमध्ये जर ड्रॉ करायचं असेल तर आपण कसं करू शकतोय बघा. त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. म्हणजे जर आपल्याला समजा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघायचं असेल कोणाचं? मिथेनचं. तर ते आपण कसं रिप्रेझेंट करू शकतोय बघा. पहिल्यांदा कोणाचं स्ट्रक्चर काढायचं हे माहीत पाहिजे. कोणाचं स्ट्रक्चर काढणार तुम्ही? मिथेनचं. मग मिथेनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत होता CH4, आत्ताच आपण बघितला होता. फक्त आपल्याला जे स्ट्रक्चर पाहिजे ते कुठलं पाहिजे? डॉट स्ट्रक्चर पाहिजे. पण इथं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर तुमचं कुठलं आहे? तर डॅश स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपण हा कार्बन हायड्रोजन कशानं रिप्रेझेंट केला? डॅशनं. फक्त ही डॅश काढायची आणि तिथं फक्त आपण काय करणार आहोत? तर डॉट यूज करणार आहोत. म्हणजे जर एक सिंगल बॉन्ड तयार करायचा असेल तर त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स लागतात? तर 2 इलेक्ट्रॉन्स लागतात. आणि म्हणून ही तर डॅश होती, ही डॅश आपण कट केली आणि त्या ठिकाणी फक्त काय केले? 2 इलेक्ट्रॉन प्लेस केले. त्याचबरोबर इथं सुद्धा हा हायड्रोजन आणि हा कार्बन ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं? तुम्हाला एक सिंगल बॉन्ड होता. पण एक सिंगल बॉन्ड तयार करण्यासाठी तुम्हाला किती इलेक्ट्रॉनची गरज असते? 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. आणि म्हणून ह्या दोघांमध्ये आपण काय केलं? सिंगल बॉन्ड कट केला आणि तिथं त्याच्याऐवजी काय प्लेस केलं? 2 इलेक्ट्रॉन प्लेस केले. त्याचबरोबर इथं सुद्धा एक सिंगल बॉन्ड होता, इथं सुद्धा एक सिंगल बॉन्ड होता. तो सिंगल बॉन्ड कट केला आणि त्या सिंगल बॉन्डच्या ऐवजी आपण काय केले? इलेक्ट्रॉन्स ॲड केले. आणि म्हणून इथं जे तुम्हाला भेटलेलं स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर इलेक्ट्रॉन डॉट्स दिसत आहेत. म्हणजे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तेच आपण कशाच्या स्वरूपात दाखवलेत? डॉटच्या स्वरूपात दाखवलेत. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणतो.
म्हणजे जर तुम्हाला विचारलं एखाद्या कंपाऊंडचं, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जर डॉट स्ट्रक्चर काढा, तर तुम्ही अशा प्रकारे त्याला काय करू शकता, रिप्रेझेंट करू शकता.